आता बघानच मी काय करायचं. शांत व्हा. असं मला असं स्ट्रेस देऊ नका. असं हे बघा, आपल्याला प्रोसिजर फॉलो करावीच लागणार आहे. हो मॅडम, ते प्रोसिजर आहे ना, ते तुम्ही नंतर काय ते करून बघा, मला नका सांगू. या माणसासोबत आत्ताच्या आत्ता मला काडी मोड हवंय. मला काय माहिती नाही, याचा थोबाड पण नाही बघायचंय मला. मला तरी कुठं राहायचे तुझ्यावर? हा. तुझं थोबाडले अशी देखावा आहे मोठा, लगेच तुझं थोबड बघायचे मला. काय नाही, मला नाही राहायचं तुझ्यावर. जरा 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 शांत व्हा ना. असे भांडू नका सारखे. हे बघा, कसं असतं ना, ती एक प्रोसिजर असते, ती फॉलो करावीच लागते. हा, तुम्ही स्मशानासमोर मेलात. समजा तुम्ही स्मशानासमोर मेलात, तर डायरेक्ट स्मशानात नाही ना नेत. मग तुम्हाला हॉस्पिटलला नेतात, चेकअप करतात, घरी नेतात, मग स्मशानात नेतात ना. तर ही अशी प्रोसिजर फॉलो करावीच लागते. मॅडम जरा उदाहरण तरी बरं द्या की. काय म्हणजे मला आधीच टेन्शन आलंय, त्यात ही माझी बायको आहे, ती एक वेगळं टेन्शन. जरा म्हणजे पटेल असं उदाहरण द्या की काहीतरी मॅडम. म्हणजे बरं, तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा, मला तुमची मैत्रीण समजा. हा, आणि एकदम असं मित्रमैत्रिणींशी आपण मोकळेपणानं बोलतो तसं असं मला मोकळेपणानं सांगा की नक्की प्रॉब्लेम काय आहे. मी तुम्हाला सांग. आता मी घरातलं मोठ्यावर तोंड करून सांगत असतोयस ना. या बाईपासून मला काही प्रॉब्लेम नाही, आता कशाला पुढा करतायस? मग नाहीच मला काय प्रॉब्लेम. नाहीच प्रॉब्लेम. ही अशी कावतीस ना, त्याचा प्रॉब्लेम आहे मला. मशिगत नुसती अंगावती भोंगा बसरू नको आता इथं. कळलं का मॅडम? तुम्हीच समजावं काय त्या ताईला. आपण एक काम करू, आपण टॉस करूया. हा, टॉस करतात ना मॅच मध्ये. म्हणजे हेड झालं तर तुम्ही बोलायचं आणि टेल झालं तर तुम्ही नाही बोलायचं. नाही, मग हिलाच बोलू द्या. हिचं हेड असं मी सटकलेलंच आहे. मीच बोलणार आहे. आता बोलू देतायत ना ते. हा, तर तुम्ही आता मैत्रीण आहे मी तुमची, आणि मोकळेपणानं आता मला सांगा की तुम्हाला हे मारहाण करतात का? हाय का आता हिला? म्हणजे बघून तरी वाटतंय का तुम्हाला? हिला मी मारहाण करणार? अहो मॅडम, तुम्हाला सांगतो, लग्न झाल्यावर देवाला गेलो होतो मी खंडोबाला. तिथं माहिती नाही, ती पायऱ्या चढून वर जाते ती. हिला बघूनच हार मानली मी. हीच मला उचलून वर गेली होती घेऊन. बरोबर गेल्यावर हिला कुल्फीवाला दिसला तिथं, तसाच टाकला मला, कुल्फीवाल्याच्या मागं पळत गेली. कुल्फी 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 करत. काय करायचं सांगा बरं आता? हिला मारहाण करणार हो मी? बरं, मारहाण नाही, तुम्ही मला सांगा, तुम्हाला सासू त्रास देते का? हाय का मॅडम? आता माझी आहे बिचारी म्हातारी, ती कसली हिला त्रास देणार आहे? बिचारी म्हणे. हीच रातची जाऊन तिच्या उराव बसती. काय करायला सांगा बरं? म्हातारी माझी कुतुमार ती खालच्या खाली तिकडं, तोंड बी बाहेर काढा येत नाही तिला. लय करू नका आता, उगा लय करताय. काय नाही करतो तो? तुम्ही अंगावर बसता सासूच्या. आणि मग तुम्ही नाही, मी सांगते काय झालं. मी जेव्हापासून लग्न करून घरी आले ना, तेव्हापासून म्हणतायत, काय बाई कसली सून उरावर आणून ठेवलीये, कसली सून उरावर आणून ठेवलीये. मी एकदा म्हंटलच, या बघा आत्या, लई बोललात ना, तर एकदा बशीनच उरावर. तेव्हा एकदाच बसले होते उरावर. तेव्हा बस आमच्या म्हातारीची एक साइड लुळी पडली माहिती. लुळी पडली. मग गाव फिरून येते ना, लुळी पडली. मस्त तुझं मसाईस. तुम्ही का माझ्या? नाही नाही, ऐका, असं करत जाऊ नका तुम्ही, पुन्हा करू नका असं. हा, बरं, मला सांगा, हुंड्यावरनं मानसिक त्रास वगैरे देतात हे तुम्हाला? हुंडा? सामुदायिक लग्नात लग्न लावून दिलं हिच्या बापानं माझं, तेव्हा एवढा हांडा माझ्या गाळ्यात पडलाय. काय मॅडम हुंड्याचं विचारताय तुम्ही? म्हणजे मारहाण नाही, सासूचा त्रास नाही, मग नक्की प्रॉब्लेम काय आहे? काय प्रॉब्लेम आहे तो? काहीच प्रॉब्लेम नाही. अरे त्या काय प्रॉब्लेम आहे तू? म्हणजे तुम्हाला सांगते, 4 वर्ष आणि 8 महिने झालेत माझ्या लग्नाला. एवढ्यात 3 मोबाईल बदलले. किती? 3 मोबाईल बदलले. व्हॉट्सअपवर माझा डीपी नाही ठेवला ना, स्टेटसला माझा फोटो ठेवला. बाई माणसाचं मन आहे, त्रास नाही होणार का सांगा तुम्ही मला? अच्छा, म्हणजे व्हॉट्सअपला डीपी नाही ठेवला म्हणून तुम्हाला राग आलाय का? अहो मॅडम, आता मला सांगा कसा ठेवायचा डीपी? त्या डीपी मध्ये पुरती होय तो ही बाई. काय तो आता तुम्हाला व्हॉट्सअपवाली एवढासा चोकून देते ती, आता तो गोलच द्यायला लागले ती. एकदा हिचा अख्खा फोटो ठेवला, नुसता दंडच दिसत होता.
दुसऱ्या दिवशी दिवसभर मला मेसेज आयला ह्यो कोण हिंद केसरी आणलाय हा लय बोलला का? काय करायचं सांगा बरं म्हणलं आता आपण डोकंच लावू आपण फक्त तोंडाचाच फोटो ठेवू हा. म्हणजे एकदम व्यवस्थित दिसल बरोबर. तोंडाचा फोटो ठेवला नुसताच गाल दिसतोय मी असा धरून बारीक केला तो तोंड दिसायचं सोडला की गाल काय करायचं सांगा बरं मॅडम कसं ठेव आता माझी बायको नाही पुरत त्याच्यात तर कसं ठेवायचं डीपी आणि हे बी त्या डीपीत तिथं बी हिला मस्तीला आहे आता हे काय मी मुद्दाम करते का होता काय मुद्दाम करते का म्हणजे मॉडर्न जमान्याची गोष्ट आहे ती तुम्ही नका सांगू आली मोठी एक- modern जमाना. एक डाव टिपी ठेवला तर काय मरणार आहेस होय तू हं, ग बस हा डीपी ठेवला का बोलती या शपथ सॉरी ताई काय झालं सॉरी सॉरी तुम्ही काय नाही सॉरी ते व ताई पाणी पिवा ताई स्वतःच पिती स्वतःच पिती नाही ह्या आता दिलं का दुसरी पाणी तेच पाणी दे की आधी हे घेवा ताई काय झालं तुम्ही शांत बसा वय बाजूला ताई शांत बसा काय व ताई काय झालं हो ताई ताई ए दादा दोन्ही भोंगा एकाच वारीला जोडले तर काय मग तुम्ही का बसा मी कमी पडत होती तर हिला पण पडायला लागलाय तुम्ही मी काय केलंय तो ताई शांत बसा तुम्ही सॉरी ते काय झालं तुमचा नवरा तुमचा डीपी ठेवत नाही फक्त माझा नवरा माझ्या चेहऱ्याला उंदराचे कान सशाचे कान असं माकडाचं तोंड असं वगैरे करून असं कुरूप फोटो बनवून राग आला की डीपी म्हणून ठेवतो असं करते तू ते बघ पण तुम्ही शांत व्हा ते तुम्ही नका त्रास करून घेऊ तुम्ही शांत व्हा अजून पाणी घ्या पाहिजे तर तुम्ही एवढं आपुलकीने विचारताय म्हणून सांगते हं. मी असं बोलत नाही कोणाकडे नाही तर. तुम्ही मन मोकळं करा बोला तुम्ही बोला बोला ना, ताई बोला मी आहे बोला आज आज ना माझी अॅनिव्हर्सरी आहे अॅनिव्हर्सरी वय हॅपी अॅनिव्हर्सरी हा मॅडम हॅपी हॅपी अॅनिव्हर्सरी थँक्यू आता तुम्ही कसं पटकन केलं ना हा. त्याने अजून विश नाही केलंय रात्री 12 वाजल्यापासून मी हिंट्स देते त्याच्या लक्षात पण नसणार हो आमची अॅनिव्हर्सरी आहे का पण मी ठरवलं मी नाही फोन करणार प्रत्येक वेळेला मीच का फोन बरोबर आहे, करायचा बरोबर आपण नाही आहे, करायचं फुल नाही पण मी आता करणार आहे फोन कसा फोन नाही करत करा हळू ताई ए चमनचिंदी हो तूच चमनचिंदी आपली अॅनिव्हर्सरी विसरलास ना लक्षात नाही तुझ्या अॅनिव्हर्सरी आता चोरी करू नको आज एक मॅडम आले सेम प्रॉब्लेम घेऊन घटस्फोट मागायला देऊ का देऊ नाही मला बोलायचंच नाही मॅडम मला बोलायचं नाही मला फोन ठेव फोन ठेव मला बोलायचं नाही तुझ्याशी मॅडम ताई बसा तुम्ही आधी मॅडम ताई काय मॅडम तुम्ही बसून बी शांत घ्या तुम्ही शांत बसा तुम्ही मला फोन द्यायला पाहिजे होता मी किडाच आणला असता त्याचा आणि तुमचा किडा वळवळतोय तू लय बोलतीस मग आता गा बस किडा वळवळतोय मग तू ताई शांत बसा तुम्ही नका त्रास करून घ्या असंच असतंय हो बघितलं ना तू मला म्हणून मी आता मोकळं होते हं. तुम्हाला मोकळं व्हा, म्हणून बिनधास्त, सांगते. बिनधास्त मी आहे टेन्शन नाही सांगा कसलं म्हणून कौतुक नाही माझ्या नवऱ्याला माझं कौतुक कोणाचं तर नट्यांचं हं? नट्यांचं आता माधुरी दीक्षितचा बर्थडे होता तेव्हा फोटो ठेवला माधुरी दीक्षितचा स्टेटसवर डीपीवर आणि लिहिलं हॅपी बर्थडे माधुरीजी आता ती काय भाव देणार आहे त्याला तुम्हाला सांगते आमच्या कोपऱ्यावर ना नेने नावाचे जनावरांचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जातो ट्रीटमेंटला आणि विचारतो काय हो वहिनी कशा आहेत हॅपी बर्थडे सांगा हे का आता त्याला वाटतं ते नेने कुठल्याही काय करायला का? इथं काहीच नाही हो कुठल्याही हॉटेलमध्ये कुठल्याही शेट्ट्याच्या हॉटेलमध्ये जातो आणि विचारतो क्या शिल्पाजी कैसी आहे आधी नाही आजकाल तर शिल्पा काय याची वर्गा मैत्रीण आहे नाही बरोबर आहे मॅडम घरात एवढं सोनं ठेवलेलं असताना याला भिकाऱ्यासारखं बाहेर फिरायला पाहिजे होय मॅडम घरात सोनं कोण आहे
मी नाही मग बरोबर आहे त्याचं. काय काय नाही त्याचं नाही बरोबर आहे. तुमचं बरोबर आहे त्याचं चूक. तू केडा त्याला बघा गावलू. ताई ताई तुम्ही मोकळं व्हा. एकदा ना माझ्या वाढदिवसाला केक आणायला गेला. मला वाटलं वा वाढदिवस लक्षात आहे, केक आणायला गेला किती छान. हा. त्या केकवाल्याने विचारलं नाव काय लिहायचं हो? नाव लिहितात ना हॅपी हो, बर्थडे हो. टू. ते होय. ताई 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 काय त्याला नाव नाही आठवलं माझं. बायकोचं नाव विसरला माझा नवरा. आणि काय लिहून आणलं असेल? काय लिहिलं काय लिहून आणलं असेल? तुम्ही सांग काय लिहिलं. हॅपी बर्थडे टू गाऊनवर ओढणी घेणारी बाई. काय वाटलं असेल मला? हसताय काय? तिला वाईट वाटलं मला. लगा लगा लई डेंजर आहे तुमचा नवरा हो. मॅडम ती तर जाऊ द्या. अहो मी स्वीटीचा बर्थडे असतोय की नाही, मी केक घेऊन जातोय की नाही घरी. हॅपी बर्थडे वनिता वाचायच्या आधीच संपतोय केक. काय करायचं सांगा. काय उगाच बोलतोय तो. अहो आमच्याकडे केक कापायची पद्धतच नाही. मेणबत्ती फुकली की वडलाच हिनं. काय करायचं सांगा बरं आता. हा मग केक आणतच नाही मी. आता काय करतो, आमची अॅनिव्हर्सरी असली की नाही हिला चौपाटीवर घेऊन जातो. या पाणीपुरी आवडती ना हिला, पाणीपुरी खायला नेतोय. 78 पाणीपुऱ्या खाती या. एका वेळेला 78 पाणीपुऱ्या खाती. तो पाणीपुरीवाला बी भेंडाळतोय वाढून वाढून. बापरे. अहो त्या दिवशी तर ओटी होती समुद्राला. काय माहित नाही कुठं तिकडं आतमध्ये बातमी पसरली, सगळ्या लाटा बाहेर बघायला. कोण आलं तुझ्या आलं एवढ्या पाणीपुऱ्या खायला. कसं काय बघा, सगळ्या लाटा आल्या होत्या बघायला. आता लय उगा करून सांगतायत. हे ह्यांचं असंच असतंय. पाणीची मगर कशी करायची ना ह्यांच्याकडनं शिकायचं. ग बस पाणीची वगैरे सांगते. आता काय आता मला केक लय आवडतो, पाणीपुरी पण आवडते. आता त्यात आवडते ना. बरोबर. आवडती बघ पण बघ. पण तुमचा तरस काही कमी आहे तेव्हा. आहे का आता माझा कसला त्रास आहे तवा. तुम्हाला सांगते ताई, माझ्या अख्ख्या खानदानात फक्त बहिणीची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली आहे यांनी. अख्ख्या खानदानात. माझे पप्पा आहेत की नाही रोज रिक्वेस्ट पाठवतायत आणि ह्यो माणूस रोज रिक्वेस्ट डिलीट करतोय. माझे मानलेले भाऊ, सख्खे भाऊ, चुलत भाऊ सगळ्यांना ब्लॉक करून टाकलंय. त्या बहिणीशी काय गुलू बोलतात मला काही कळत नाही. ती बहीण मला सांगते जिजूंना कॉंग्रॅच्युलेशन सांग बरं का, आज त्यांना प्रमोशन मिळालंय ना. म्हणजे आधी मला ते सांगणार, त्याच्यानंतर मला कळणार. असं आहे आमच्याकडे. सांगा काय करू. भोंगा पसरू नको, दादा हिचं कनेक्शन तोडा येईल कारण. असं असतंय आमच्याकडं. काय असं तुला डोकं आहे का तेवढं. हा ह्यांच्या अख्ख्या खानदानाचं काय ती डोकं एकट्या बहिणीकडेच आहे ह्यांच्या. म्हणून तिला व्हायचं सांगावंसं वाटतंय मला. व्हायचं म्हणजे तिला कळतंय मी काय सांगतोय ती, म्हणून तिला सांगतोय मी सगळं. आता मॅडम त्या दिवशी हिला मी काय म्हणलं, स्वीटी आज आहे की नाही मला ऑफिसमध्ये प्रमोशन होणार आहे. काय म्हणली असेल. काय कशाला एवढं खादाडलं रात्री. ठ्याचा खायची काय गरज होती का. आता बरोबर होणारच प्रमोशन. अशीच शांतता पसरली होती घरात. हिला पाहिला लूज मोशन प्रमोशन मधला फरक कळत नाही. हिला सांगायचो होय मी. हा एवढी लाज ठेवती तो ही बाई. हा लाज ठेवती. बघितलं माझ्या बहिणीचंच कौतुक आहे. 7 फेरे माझ्यासोबत घेतले आणि बहिणीलाच घेऊन मिरवत असतात. फेरे फरफडत नेलो होतो गोल गोल. कुत्र्याला फिरवतो तसं. 3दा होमात पडताना राहिलो माहितीये का मी. पण असं बरं झाली असते, ही वेळच नसती आली. मी तो अगं बसतो ओढली असतो तुला वय- तशीच वय मग. असती, मी आली असते वय तेव्हा. सांगती मुठी. सगळे नवरे असेच असतात ना. असेच असतात सगळे नवरे. तुम्ही काय तुम्हाला निदान तुमच्या बहिणीकडून तरी कळतं. माझा नवरा 4 दिवस सेक्रेटरीला घेऊन गोव्याला फिरून आलाय, मला खालच्या वॉचमॅन कडून कळतं. त्याच्याकडनं आणि कसं कळतंय. मला सगळं कळतं. कुठून ना कुठून तरी मला सगळं कळतं. बया काय सांगू तुम्हाला माझ्या नवऱ्याबद्दल. लईच danger आहे पण. असं बाजारात जाताना एखादी माझी मैत्रीण वगैरे दिसली ना पिशव्या घेऊन, की सांगतो अहो द्या ना मी मदत करतो ना. अहो त्यात कशाला तुम्ही कशाला उचलताय, मी उचलतो. ही अशी मदत. आणि मी कधी सांगितलं कोपऱ्यावरनं कोथिंबीर घेऊन या जरा, हा.
सोफ्यावर ना बूड पण उचलत नाही हा माणूस. आहे का आता ऐका आता म्हणजे तुम्ही लय जाताय. तू सांगती जशी काय हा. तुम्ही लय जाताय. तुम्ही बोला. माझं ऐका ना आधी. तुम्ही बोला. सॉरी शेजारच्या बायकांसाठी 5-5 मिनिटं लिफ्ट अडवून ठेवतो हा माणूस. आणि आम्ही कधी असं बिल्डिंग मध्ये एकत्र आलं तर धावत धावत जाऊन लिफ्ट पाशी जाऊन 14व्या मजल्यावर जातो. मग मी थांबून राहायचं लिफ्ट परत खाली येईपर्यंत. आमच्या माळ्यावर तर लिफ्ट थांबतच नाही जब्यानं. त्याला चाललंय ना जरा आवाड बंद कर ना. आता मला कळलंय मॅडम, नवरा म्हणजे ना फोनवर फ्री मिळालेल्या चार्जर सारखा असतो. जेव्हा आपल्याला हवं तेव्हा चार्ज करून घ्यायचा संसार. मग नंतर चार्जर कोण उचलेल, कुठे नेईल, कसा वापरेल आपल्याला काय माहिती. चार्जर आपल्याला वेळेवर टेबलवर मिळाला ना म्हणजे झालं. लगा आमचं तर एकदा चार्ज केला की चार्जरची बी पॉवर संपती या. जाऊन जनरेटरला लावायला लागतो या. आता काय खरं सांगतोय काय तो. ताई म्हणजे एकदमच भयानक आहे. लयच डेंजर आहे तुमचा नवरा. बघ 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 एवढं तरी करत नाही लागा मी तरी बाई सुखानं संसार करते या. नाही. आता घे की घटस्फोट. तुम्ही घटस्फोट घ्याच. हा घे आता घे. या अशा नवऱ्यांना ना लग्नाच्या विधींबरोबरच घटस्फोटाचे विधी पण करून घेतले पाहिजेत. नाही ताई द्या. नाही तुम्ही नाही. तुम्ही घटस्फोट द्या. नाही तुमचा नवरा लयच डेंजर आहे. तसं आमचे हे चांगले तसं मला नाही घ्यायचंय घटस्फोट. हे बघा तुम्ही असं अडकू नका. ते तुम्हाला गुंडाळत आहेत. तुम्ही अडकू नका. तुम्ही घटस्फोट घ्या. नाही ताई हे तुम्ही स्वतःला सांगा. तुम्ही लय अडकलेत ताई. मला नाही घटस्फोट घ्यायचंय. बघ नको माझं ठरलं. मी ह्यांच्या सोबतच संसार करणार आहे. नक्की ना? आमचे हे लय चांगलेत आमचे. हाय का आता. हा? चला जाऊया. चला. येता की नाही उचलून तुम्हाला. काय खंडोबाला जायचं येतो जा. आलो तो. हो कलांडशील खाली. हो मॅडम थँक्यू बरं का मॅडम. माझा संसार वाचवला तुम्ही. कशी का असतं ना पण माझी बायको आहे होती. खरंच थँक्यू बरं का नो मॅडम. प्रॉब्लेम. पण तुमचं लय बेकार वाटलो. किती बेकार आहे तुमचा नवरा. नाही हो माझा नवरा खूप चांगला आहे. काय बोलताय. हे आमचे टॅक्टिक्स असतात. म्हणजे कसं खोटं बोलावं लागतं पण संसार वाचतो ना. अयो असं आहे होय. म्हणजे कसं आहे ना की माणसाला समोरच्याचं खूप जास्त दुःख दाखवलं ना की आपलं दुःख कमी वाटायला लागतं. हाय का आता लगा. त्यामुळे हे असं सगळं करावं लागतं. म्हणजे तुमचा चार्जर तुमच्याच टेबला आहे. वारे लगा. थँक्यू बरं का मॅडम. पण जरा हा? बरं वागत जा बायकोशी. ठेवा की डीपी कधीतरी. काय फरक पडतो. नाही आता मी मोबाईल इकून टॅबच विकत घेतो. त्यात बसल फुल फिगर बसल बघा. मी मधनं डोकावतो कसा. ठेवतो मॅडम. जोड्यानं डीपी ठेवा आता. ठेवणार खरं. कसं आहे ना बायका लग्नानंतर नवऱ्याचं नाव लावतात पण पुरुष लग्नानंतर लगेच स्टेटस सिंगलचं मॅरिड पण नाही करत. तेवढा आहे. त्यामुळे जरा बरं वागा बायकोशी. नाही हा? हो, मी नाही तर पुढच्या वेळेला बाजू नाही घेणार. घटस्फोट करून दे. नाही नको मॅडम. नाही खरंच सोपं आहे. नाही. थँक्यू बरं का. आणि ती टॅब तेवढा जातानाच घेतो आता. येऊ का मग मॅडम. जरा. थँक्यू बरं का. थँक्यू